हॅलो, कसे आहे? जय भीम. कसे आहे? बरे आहेत ना? मी सुद्धा बरी आहे आणि बरेच राहा. चांगला खा, चांगलं खेळ, एन्जॉय करा. एकदाच आपल्याला ही जिंदगी दिलेली आहे, त्याच्यात एन्जॉय करा. तर मैत्रिणींनो, बहिणींनो आणि माझ्या मुली मुलांनो, मी एक तुम्हाला सुंदरशी गोष्ट सांगते, ती नीट ऐका. तर गोष्ट अशी आहे का, एक म्हातारीच असते आणि तिला 2 मुलं असतात. दोघांची लग्न झालेली असतात, पण ती त्यांच्याच आधारात असते आई. मुलं तर कामाला जायची, त्यांना काय माहीत नाही, पण सुना तिचे हाल करायची. सुना तिला काय करायचं, घे असं कुत्र्यासारखी द्यायची, घे खा, घे चाय, घे पी, अशी करायची. तर ती बिचारी मनाच्या मनात खूप हे करायची, द्यायची ती खायची, पण बोलू नाही शकत होती. कारण काय, ना शेती होती, ना भाती होती, ना पैसा होता, ना टक्का होता, काही होता नाही तिच्याकडे. तर ती काय त्यांना सांगणार आहे. तर ती जसं द्यायचं तसं खायचं, ना मुलांना सांगायचं. मुलांना सांगितलं आणि त्यांचं मुलाचं न सुनेचं भांडण झालं तर अजून तिला त्रास देते, म्हणून ती त्या गोष्टी सांगायच्या नाही मुलांना. तर काय करायचं, ती हुशार असते थोडी आणि शहाणी पण असते. तर तिने एकदा विचार केला का काहीतरी ह्याच्यावर तोडगा काढावा लागेल. काय काढू, न बोलता मला एक तोडगा काढावा लागेल. तर ती मुलांना सांगते का, त्या दोन्ही मुलांना सांगते, मुलांना मला थोडी पैशाची गरज आहे, तर मला पैसे द्या. तर तुला काय काम आहे आई? तर बघ, मला थोडं पाहिजे होतं माझ्यासाठी, माझ्याकडे काही नाही, 1 रुपया नाही, तर माझ्याकडे पाहिजे. तर मला 500 रुपये तुम्ही द्या, पण तुमच्या बायकांना नका सांगू, मला गपचूप द्या. मी पाहिजे तर तुम्हाला कधीतरी परत देईल माझ्याकडे आला तर. मुलीकडे गेलो तर मुली मला देईल, तर मी तुम्हाला देईल. तर मुलांनी तिला 500 रुपये दिले. कशाला पाहिजे मुलींकडे, त्यांच्याकडे नको मागू तू, ते घे 500 रुपये. आणि त्या मुलाने दिलं, त्या मुलाने दिलं आणि तिला दिलं. तर तिने काय केलं, गेली दुकानात, त्या सुताराच्या दुकानात गेली आणि त्यांना सांगितलं मला एक पेटी बनवून दे. तर छोटीशी एवढी पेटी बनवून घेतली आणि पेटी घेतली, त्याला कलर वगैरे लावून आणि तिथेच तिने ठेवलेली. आणि आणताना तिने त्याच्यात दगडी भरली आणि मोठा टाळा आणला आणि तो टाळा त्या ह्याला लावला. कशाला? पेटीला टाळा लावून आणि तिच्या डोक्याखाली ती ठेवायची, म्हणजे तिचा बिछाना असेल ना त्याच्यावर ठेवायची. तर सुना बोलायचं का, बोलते आई ही कसली पेटी आहे? तर नाही नाही बोलते, ही पेटी आहे ना, ह्याच्यात माझं काय काय आहे बोलते, सांगे पैसे आहेत, थोडे काही दागिने वगैरे आहेत माझे. तर मी मेल्याशिवाय ही खोलायची नाही, मी मरेल त्या दिवशी ही खोलायची. आणि जो माझा करेल त्यालाच ही पेटी मी लिहून जाईल तसं, का जो माझा करेल त्याला द्या. गावातले 5 पंच जमवा आणि पंचामध्ये ज्या दिवशी माझा दिवसकार्य असेल त्या दिवशी ही पेटी खोलून आणि ज्याने माझं केलं असेल त्याला ही मी पेटी द्यायला सांगेन. तर सुना लगेच हे झाल्या का, मी करते आपण. तर ती सून काय करते, ती काय देते जेवण, ती काय चाय नाश्ता देते, ही काय देते, आईची सेवा करतात. कशाला, या पेटीत काय आहे ना, त्यांना आपला दागिना सोना पैसा असेल, तर म्हणून त्या सेवा करत असतात. तर ती खूप म्हातारी होते. म्हातारी झाल्यावर आता ती जी मरायची वेळ होते, तर गाववाल्यांना पण सांगितलेलं असते का बाबा असं असं आहे, तर ही पेटी मी त्या दिवशी माझं दिवसकार्य असेल त्या दिवशी बोलते की खोला. त्यांना जे गावातले मोठे मोठे माणसं असतात त्यांना तुम्ही सांगून ठेवलेलं असतं का अशी अशी लोक मला विचारत नाही, म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे. तर तुम्ही प्लीज आता काय सांगू नका, मी मेल्यावर ही पेटी खोलून त्यांना दाखवा काय. तर याची सेवा करतात, पेटीत काहीतरी आहे. तर ती लहान सांगते का, आई मला द्या, मी तुमची सेवा करते. हां बाला, तुला दे, तू माझी सेवा केली तर तुला देईल. मोठीला सांगते तू माझी सेवा केली तर तुला मिळेल. अशी दोघांना अलग अलग सांगत असते. तर आता ही खूप झाल्यात ना, आता काही मेली का आम्हालाच भेटेल याच्यात जो काय असेल तो. तशीच ती झाली एकदम म्हातारी होऊन ती मेली. तेवढ्यात आता सगळे पोरी आलाय, एक पोरगी असते, 2 पोरं. तर सुना सांगतात का नाही, पेटी ना ज्या दिवशी दिवसकार्य असेल त्या दिवशी आईने खोलायला सांगितलं सगळ्या गावाच्या समोर. तर सांगते चालेल, तसं करूया. तर आता जो काय असेल, तर ज्याने सेवा केली असेल त्यालाच हे मिळणार आहे. ते 5 पंचच सांगणार, की त्या आईने तसं लिहून ठेवलं असेल.
तर चालेल सांगते. ती सांगते मी केलं आहे, ती सांगते मी केलं आहे. तर ज्याने केलं आहे मुलगी सांगते ज्याने केलं असेल त्याला आईने तिचं नाव लिहिलं असेल त्याला भेटेल. तर बाबा सगळे दिवस कार्य आवरला आणि सगळे गावकरी बसल्यात. गावकऱ्याच्यामध्ये पेटी ठेवली आणि पेटीचा कुलूप खोलला आणि बघा बोलते खोलली तर त्याच्यात सगळे दगडे होते. तर दगडे होते तेव्हा पोरांना काय त्याच्यातलं माहीत नसते. सुनांना पण नाही माहीत असते. त्या खाली सेवा करतात. आता नाही विचारत होतं म्हणून त्या ह्या पैशासाठी. तेव्हा गावकरी उभे राहिले. हे बघा आम्हाला ही गोष्ट माहीत होती या पेटीत दगडी आहे ती, पण तुम्हाला माहीत नव्हती. तर तुम्हाला मी पोरांना सांगते, तुम्हाला मी ही गोष्ट सांगते. जेव्हा तुझ्या आईचे तुमच्या बायका तिचे हाल करत होते तेव्हा तिने काय केलं, पेटी बनवून आणि तिने दगडी भरून ठेवली का जो माझा करेल त्याला ह्याच्यात जो काय मिळेल तो तिचा, म्हणून तुमच्या बायका सेवा करायला लागल्या. पण ते तसं नव्हतं. तिने आम्हाला सगळी स्टोरी सांगितलेली. हे लोक माझे हाल करायचे म्हणून मी असं ही आयडिया केली. तर माझा दिवस कार्य असेल तेव्हा सगळ्या समोर गावाच्या समोर ही पेटी खोला. तर पेटी खोलली तर त्याच्यात दगडी आणि हे निघाले. तेव्हा त्यांना पोरांचे डोळे खोलले का आम्ही थोडं लक्ष दिलं असतं आमच्या आईवर तर ही वेळ नाही आली असती. माझ्या आईला दगडी ठेवून यांच्याकडून सेवा करून घ्यायला लागली. तर आम्ही जर असं केलं असतं तर चांगलं म्हणजे आईचा विचार केला असता, आईकडे बघितलं असतं तर आधी ही वेळ नाही आली असती. अशी गोष्ट आहे. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कशी नाही ती नक्की तुम्ही बघा आणि छोटासा कमेंट करा आणि मला असेच हे करत राहा. मी अजून गोष्ट तुमच्यासाठी आणत राहील. अजून खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत.